हाय हॅलो रामकृष्ण हरी सर्वांना स्वागत आहे तुमचं पौर्णिमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवर। तर मी आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे जो आहे माझ्या साड्यांच्या कलेक्शनचा पार्ट 2। तर फर्स्ट पार्ट मी बनवलेला आहे जो आहे कॉटनच्या साड्यांचा। तर तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की जाऊन चेक करा। व्हिडिओ मी आय बटनमध्ये देते, तुम्ही तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आता हा आहे पार्टी वेअर आणि ऑर्गेन्झा साड्यांचं कलेक्शन। तर चला मी तुम्हाला एक एक करून साडी दाखवते। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिली साडी जी आहे ती ही आहे, पार्टी वेअर आहे। तर इथे बघू शकता तुम्ही छान असे बुट्टे आहेत तिला आणि हे असं जिमिचू सारखं वेगळंच कापड आहे, क्रशमध्ये आहे आणि शायनी आहे कापड आणि अशी बॉर्डर आहे तिला, इथे बघू शकता तुम्ही। खूप सुंदर वाटते ही घातल्यावर आणि मी ज्या ज्या साड्यांचा फोटो आहे माझ्याकडे मी स्क्रीनशॉट काढून इथे साईडला लावेल, तुम्ही नक्की बघा। तर ही साडी आहे, तर ही साडी मला 2200 रुपयाला भेटली आहे। खूप सुंदर आहे, मस्त आहे ही साडी, घातल्यावर खूप छान वाटते। सेकंड साडी ही आहे जी ऑर्गेन्झामध्ये आहे आणि पार्टी वेअरच आहे। तर हिला असे इथं स्टोन आहेत बारीक 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 टिकल्यांचे। तर ही साडी मला 1600 रुपयाला भेटलेली आहे आणि ही पण मी मूळचंदमधूनच घेतलेली आहे। खूप सुंदर आहे ही साडी, बघू शकता त्याला असं क्रॉसमध्ये डिझाईन्स आहे वेल आणि घातल्यावर ही सुद्धा खूप सुंदर वाटते। कलर असा तिचा पीच कलर आहे, खूप सुंदर साडी आहे। त्यानंतर ही एक आहे जी की आहे चंदेरी सेमी सिल्क, सेमीमधून आहे ही। तर ही साडी मी 1150 रुपयाला घेतलेली, खूप सुंदर वाटते ही घातल्यानंतर। आणि ही साडी माझ्या मैत्रिणीकडं होती, तिने घेतलेली तिच्या लग्नासाठी, म्हणजे लग्नातल्या साड्या जे घेतात 5 साड्या ज्या असतात रुखवतावर ठेवायच्या त्यामध्ये तिची अशी साडी होती, ती मला खूप आवडली होती। तर सेम मी तशीच घेतली ही साडी। तर ही साडी मी 1150ला कासरवाडी येथे एक शॉप आहे राजहंस, तिथून घेतलेली आहे। तर घातल्यावर इतकी छान वाटते आणि रिच लुक देते ही साडी। फोटो आहे मी स्क्रीनला लावेलच, नक्की तुम्ही बघा। खूप सुंदर वाटते आणि खूप छान आहे, कलर हा खूप सुंदर वाटतो हा घातल्यावर। तर त्यानंतर आहे ही साडी, इथे तुम्ही बघू शकता हिला छोटे छोटे असे सिक्वेन्स आहेत, पूर्ण साडीत असे सिक्वेन्स आहेत ह्या साडीला। ही साडी मी 950 रुपयाला बन्सीलालमधून घेतली होती। तर मला अशा साड्या आवडतात, खूप सुंदर, कलर पण खूप छान आहे, पेस्टल कलर आहे आणि खास करून ह्या साडीचा ब्लाऊज खूप असा भरलेला आहे आणि ही साडी पार्टी वेअर अशी छान लुक देते। छोट्या मोठ्या फंक्शनला खूप इझिली आहे किंवा मोठ्या पण फंक्शनला घालू शकता तुम्ही ही साडी, छोट्या मोठ्या फंक्शनमध्ये घालू शकता आणि खूप छान वाटते, मस्त आहे ही साडी। 950 रुपयाला फक्त घेतलेली ही साडी। त्यानंतर ही एक आहे, ही पण ऑर्गेन्झामध्येच आहे। हिला असे रेड कलरचे इथं रोजेस आहेत आणि खालच्या साईडला ही पूर्ण अशीच आहे आणि खूप छान वाटते ही पण घातल्यावर। हिच्यावर रेड कलरचा ब्लाऊज वेअर केला ना तर एक नंबर लुक येतो। आणि ही साडी पण मला 850 रुपयाला मिळालेली आहे, ही पण मी बन्सीलालमधूनच घेतलेली आहे। मला अशाच साड्या आवडतात ज्या फुगतात आणि ऑर्गेन्झा, चंदेरी, कॉटन ह्या जास्त माझ्या फेवरेट साड्या आहेत। काठापदरांच्या साड्यांच्या पेक्षा ह्या साड्या माझ्या फेवरेट आहे, काठापदराच्या इतक्या नाही आवडत, पण मला ऑर्गेन्झा, कॉटन, लिलन आणि चंदेरी साड्या खूप आवडतात। हे बघा खूप सुंदर वाटते घातल्यावर आणि मस्त आहे ही साडी। त्यानंतर ही एक आहे, पार्टी वेअरच आहे ही पण ऑर्गेन्झामध्ये ही आणि असं डबल शेडिंगमध्ये ही साडी आहे, तुम्ही इथं बघू शकता अशी डबल शेडिंग आहे आणि त्याची अशी ही बॉर्डर आहे, तुम्ही बघू शकता खूप सुंदर नाजूक बॉर्डर आहे। आणि हिचा पण ब्लाऊज असा मेहंदी कलरचा आहे, ऑपोजिट आहे, त्याला पण अशा ह्याचं वर्क केलेलं आहे ब्लाऊजवर पूर्ण आणि खूप सुंदर वाटते ही पण साडी घातल्यावर। मी स्क्रीनशॉट काढलेले आहेत फोटोंवर, ते लावते।
तर तुम्ही बघू शकता. तर ही साडी मी 2000 रुपयाला घेतलेली आहे. खूप सुंदर वाटते. पार्टीवेअर साडी आहे आणि ऑर्गेन्झामध्ये आहे. प्युअर असं सॉफ्ट ऑर्गेन्झामध्ये आहे. ही एक साडी आहे जी मी मूळचंदमधून घेतलेली आहे. ही पण ऑर्गेन्झामध्येच आहे आणि ऑर्गेन्झामध्ये ह्या अशा जरीच्या लाईन्स आहेत ते तुम्ही बघू शकता. तर ही पण साडी मी मूळचंदमधून घेतली. ही मला 1350 रुपयाला भेटली आहे आणि खूप मस्त वाटते घातल्यावर. असे टसल्स आहेत हिला आणि खाली पायपिंगची बॉर्डर आहे, हे बघू शकता. हिला अशा पद्धतीचाच प्लेन ब्लाऊज आलेला आहे बॉर्डरसारखा. तर ही पण एक साडी खूप सुंदर आहे. तर ही आहे ग्रे कलरची साडी. ह्याच्यावर अशी पिकॉक बनली आहे आणि अशी हिची बॉर्डर आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे ही पण साडी. आणि ही साडी मी 2200 का 2300लाच घेतलेली आहे. ही साडी खूप सुंदर आहे. मला वाटतं थोडीशी अजून एक्सपेन्सिव्ह आहे, आठवत नाही एक्झॅक्ट प्राईस. खूप वर्ष झाले, 4 वर्ष तरी झाले ह्या साडीला घेऊन. आणि ही साडी मी जेव्हा इंद्रायणी थडीमध्ये मी जेव्हा स्टॉल लावलेला होता, तर तिथून मला जे काही इन्कम आलं त्यामधून मी ही साडी घेतलेली. ही फर्स्ट डिझायनर साडी आहे जी मी घेतलेली आहे स्वतःच. तर ही साडी मला खूप छान भेटली आणि हिचं कापड असं नेट पण नाही आहे आणि ऑर्गेन्झा पण नाही, वेगळंच कापड आहे, तुम्ही बघू शकता. हे वेगळंच कापड आहे. तर कापडाचं नाव नाही सांगता येणार मला, पण हे कापडसुद्धा शाईन करत आहे आणि मस्त ही साडी अशी भरलेली आहे, पण खालून पूर्ण भरलेली आहे हाफमध्ये आणि पदर पण पूर्ण भरलेला आहे ह्या साडीचा. खूप सुंदर वाटते ही साडी घातल्यावर. तर ही मला 2800 रुपयाला कदाचित भेटली वाटतं, आठवत नाही एक्झॅक्ट प्राईस. तर ही मी पिंपरीमधून घेतली आहे, जय माता दी शॉप आहे तिथून. तर मी त्या पण शॉपचा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर सोडलेला आहे. तिथं काय काय साड्यांचं कलेक्शन आहे. तर तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता तिकडून. तर ही एक आहे चॉकलेटी कलरची साडी आहे ही. तर अशी प्लेन आहे आणि इथं बॉर्डर आहे तिला अशी छान. आणि ही पण साडी खूप 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 सुंदर आहे. घातल्यावर इतकी छान वाटते, वाटतच नाही की ही साडी फक्त आणि फक्त 500 रुपयालाच आहे. आणि त्याचा हा ब्लाऊज आहे, तुम्ही बघू शकता. ही बॅक साईड आहे आणि ही हातांना. आणि ना ह्या लेस मी आणून लावलेली आहे याला पुण्यातून. 150 रुपयाची लेस आणली आणि लावली बाहेरनं इथं. आणि हा बॅकचा गळा आहे आणि हे फ्रंट. तर ही साडी घातल्यावर इतकी सुंदर वाटते ना, वाटतच नाही की ही साडी 500 रुपयाला आहे. तर ही साडी मी बन्सीलालमधून घेतलेली आहे. खूप सुंदर वाटते घातल्यावर. फोटो मी नक्की शेअर करीन. तर ही एक आहे ऑर्गेन्झामध्ये, तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यात पण असे मिक्स कलर आहेत 2-3. तर ही जरीची बॉर्डर आहे. ही पण साडी बहुतेक जणींकडे असेलच. आणि ह्याला मध्ये मध्ये असे सिक्वेन्स आहेत, तुम्ही बघू शकता. सिक्वेन्स आहेत, असे समोसे आहेत साडीला मध्ये मध्ये इथं असे. आणि खूप सुंदर वाटते ही साडी घातल्यावर. तर ही मला 500 रुपयालाच भेटलेली आहे, बन्सीलालमधून घेतलेली आहे मी. खूप सुंदर वाटते घातल्यावर ही साडी. नंतर आहे ही येल्लोमध्ये. तर ही चंदेरी आणि ऑर्गेन्झा मिक्स आहे, ते बघू शकता तुम्ही. चंदेरी ऑर्गेन्झा मिक्स आहे ही साडी. खूप छान वाटते ही पण घातल्यावर. खूप रिच लुक येतो ह्या साडीचा. आणि ही साडी मला इतकी आवडलेली. आणि ह्या साडीला मी भर पावसात गेले होते रिटर्न घेण्यासाठी, कारण मी बघितली आणि म्हटलं जाऊ दे नको. आणि घरी आल्यावर मला असं वाटायला लागलं की मी घेतली पाहिजे नव्हती साडी. आणि मग मी घरी आल्यानंतर 2 दिवसांनी मी पुन्हा पुण्यात गेले ह्यांना घेऊन आणि ही साडी घेऊन आले. तर ही साडी 1150 रुपयाला घेतली आहे मी. द्वारकादास पुण्यामधल्या मनीष मार्केट येथले आहे द्वारकादास. तर तिथून ही साडी मी घेतली आहे 1150ला. तर खूप सुंदर आहे, कमी पैशात पण छान साडी भेटली मला ही. एक आहे जी लिलन आणि मिक्स आहे. लिलन काय म्हणता येईल सांगता नाही येणार, पण अशीच ऑर्गेन्झा लिलन मिक्स आहे.
तर हिला अशी बॉर्डर आहे ही साडी. जर ही साडी प्लेनमध्ये जर घेतली ना तर वाटतं 500 रुपयालाच काहीतरी येते. तर ही साडी लेस लावून होती, मूळचंदमध्ये लेस लावलेलीच होती. मूळचंदमध्ये मधून घेतली ही साडी. तर ही साडी मला 950 रुपयाला भेटली आहे. तर खूप सुंदर वाटते ही पण घातल्यावर. त्यानंतर ही एक रेड साडी आहे, खूप सुंदर आहे. तिला असे मध्ये मध्ये बुट्ट्या आहेत आणि अशा टिकल्या आहेत आणि अशी बॉर्डर आहे आणि खाली समोसा बॉर्डर आहे. तर ही साडी मी 1150 रुपयाला घेतलेली आहे. ऑर्गेन्झामध्ये आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर वाटते ही पण साडी घातल्यावर. आणि ही साडी मी रावेतमधून घेतली आहे. साडी आहे जी मी तुम्हाला ग्रे कलरची पार्टीवेअर साडी दाखवली, जी मी म्हटलं इंद्रायणी थडीमध्ये मी स्टॉल लावलेला, तिथून जे काही इन्कम आलं तर त्यातून ही आणि ती त्या दोन्ही साड्या घेतलेल्या आहेत. ही साडी आणि ती साडी हे दोन माझ्या पहिल्या पार्टीवेअर साड्या आहेत. तर ही साडी जेव्हा मार्केटमध्ये नवीनच आली होती तेव्हाच घेतलेली मी. जास्त ही साडी कोणाकडेच नव्हती. नंतर ह्या साड्यांची म्हणजे बॉर्डरमध्ये थोडंसं चेंजेस करून ही साडी खूप लोएस्ट प्राईजला विकली गेली नंतरनं. पण ही साडी जशी माझ्याकडे ज्या मटेरियलमध्ये आणि ज्या डिझाईनमध्ये आहे, ही डिझाईन कुठंच नाही मिळणार तुम्हाला. सेम ॲज इट इज हा पीस कुठंच नाही मिळणार. मिळाला तर बॉर्डर आणि ह्या ज्या टिकल्या आहेत त्या वेगळ्या मिळतील. सो ही साडी खूप सुंदर आहे. याची पण क्वालिटी खूप सुंदर आहे, कापड पण खूप छान आहे. ही साडी मला 1500 रुपयाला भेटली. राजहंस कासरवाडीत जे दुकान आहे तिथून मी ही साडी घेतलेली आहे. खूप सुंदर आहे. त्यानंतर ही एक आहे साडी जी ही पण मी त्या राजहंस ह्या शॉपमधून घेतलेली आहे. तर ही साडी मला 1600 रुपयाला भेटलेली आहे. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर साडी आहे. आणि ही पण अशी ऑर्गेन्झा आणि चंदेरी मिक्स आहे. खूप छान वाटते घातल्यानंतर. त्याला ह्या पद्धतीचे बुट्ट्या आहेत, दाखवते मी तुम्हाला. हे पहा, असं थ्रेडनी केलेले अशा बुट्ट्या आहेत ह्या मोठ्या मोठ्या. आणि ह्याच्यावर तुम्ही ब्लॅक ब्लाऊज एक नंबर दिसन, एक नंबर. खूपच सुंदर ही साडी वाटते. आणि ही पण साडी मी असंच बघितली, पण मी त्या दिवशी नाही घेतली आणि दुसऱ्या दिवशी जाऊन ही साडी घेऊन आले, कारण मला सारखी ही साडी डोळ्यासमोर येत होती. आणि असंच होतं, जर तुम्हाला एखादी साडी आवडली तर तुम्ही नक्की घ्या आणि प्लीज मन नका मारू, घेऊन टाका. कारण सारखं मग डोळ्यासमोर येत राहते ती साडी. पण पैसे नसेल तर सोडून द्यावे. तर त्यानंतर ही एक आहे. ही तर मी फक्त 500 रुपयालाच घेतली अशीच. ही पण भरपूर जणींकडे असेल अशी ह्या साड्या. ही पण ऑर्गेन्झा मिक्स आहे. 500 रुपयालाच घेतलेली आहे फक्त ही साडी. त्यानंतर ही एक आहे. ही मला आईंनी गिफ्ट केलेली आहे बड्डेला. खूप असा ऑरेंज कलर आहे, डार्क. तर ही एक पार्टीवेअर साडी आहे. हिला मी गोल्डन कलरच्या ब्लाऊजवर घालते. शक्यतो एकदा दोनदाच घालून झाली ही माझी, कारण खूप डार्क कलर आहे ना. तर मोस्टली एवढा डार्क कलर आपण नाही घालू शकत. पण मी ठेवली ही साडी, कारण कधी खूप छान उपयोगी येते मला ही साडी घालायला. कधी साडीचा घागरा जेव्हा करायचा असेल तर वरच्या पोर्शनला ही साडी मी घालते, हाफ पोर्शनला, पदर आणि पल्लूला. आणि जी घेर जो असतो ते काठापदराच्या साडीचा करते. तर ही साडी मी ठेवली आणि मी घालते सुद्धा ही साडी. खूप छान वाटते घातल्यावर, कलर खूप छान आहे. तर असं होतं माझ्या साड्यांचा कलेक्शनचा हा व्हिडिओ. तर कशा वाटल्या तुम्हाला माझ्या ह्या साड्या? आवडल्या असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.